हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? ॲक्च्युली आज आम्ही बनवणार होतो पिझ्झा. काहीतरी चीजी खाण्याचा मूड होता. मग म्हणलं की आधी विचार केला की रोल बनवूया, परत विचार केला सँडविच बनवूया. पण ब्रेड पण नव्हता आणि इझिली ब्रेड अवेलेबल होईल असंही माहिती नाही. त्यामुळे मग मी विचार केला की घरीच पिझ्झा बनवूया, थोडंसं हेल्दी व्हर्जन देऊन. तर मग मी मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर, दही, मीठ असं सगळं टाकून मी त्याला मळलं होतं कणिक. आणि त्याला पिझ्झा बेससारखे फोर्कने थोडेसे छिद्र पाडून मग मी पिझ्झा बेससारखा त्याला लुक येण्यासाठी बारीक गॅसवर भाजून घेतलं, म्हणजे थोडासा कडकपणा बेसला येईल. आणि त्याच्यावरती मी सगळ्यात आधी चीज स्प्रेड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर थोडासा टोमॅटो सॉस मी इथे स्प्रेड करून घेतला आहे. आणि ॲक्च्युली शिमला मिरची, टोमॅटो, कांद्याची मी भाजीच बनवून घेतली आहे. तसं तर पिझ्झावर आपण डिरेक्टली पण टाकू शकतो, ते नंतर बेक होतंच. पण आत्रेयाला द्यायचा होता, सो मी हाफ कुक्ड व्हेजीज त्याला देत नाही. त्यापेक्षा मी म्हटलं पूर्ण शिजवूनच त्याला भाज्या देऊया. त्यामुळे मग मी इथे अशी बनवलेली पिझ्झाची भाजी टाकली आहे आणि भरपूर सारं चीज ग्रेट करून मी याच्यावर टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक येतो आहे पिझ्झाला. आणि हा ॲल्युमिनियमचा जो पॅन मी इथे घेतला आहे तो याच्यासाठी की हे जो पातळ बेस आहे पिझ्झाचा, खूप आपण घरी बनवलेला असतो, तो तव्यावर ठेवला तर मेल्ट होईपर्यंत चीज तो डायरेक्ट करपून जाईल. त्यामुळे मग मी ॲल्युमिनियमच्या पॉटमध्ये ठेवून मग त्याला कवर करते, म्हणजे चीज व्यवस्थित मेल्ट होईल आणि खालून पण पिझ्झा करपणार नाही. अशा प्रकारे इथे माझा होममेड पिझ्झा तयार आहे. त्याला मधून पीसेस करून घेते, थोडे छोटे छोटे पीसेस करते, म्हणजे आत्रेयाला खायला सोपं पडेल. आणि आमची आजची क्रेविंग पूर्ण झालेली आहे पिझ्झाची. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.